प्रचाराचा धुरळा उठतो आणि आपण आलो आहोत सध्या गोराईमध्ये, कारण गोराईमध्ये देखील वेगवेगळ्या पक्षांकडून प्रचार केला जातोय। सध्या स्वाती बोरकरांचं हे कार्यालय आहे, कारण प्रभाग क्रमांक 16च्या त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवार आहेत आणि तरुण उमेदवार आहेत। कारण आदित्य ठाकरे यांनी जसं ठरवलं होतं की आता तरुणांना संधी द्यायची आहे, युवा सेनेतले अधिक उमेदवार असतील आणि त्यानुसार स्वाती बोरकर यांना उमेदवारी दिली आणि त्या तरुण उमेदवार आहेत। तरुण उमेदवार आहात, नगरसेवक पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहात। मुंबईकरांसाठी काय तुमचं नियोजन आहे, काय विजन आहे? सर्वांना जय महाराष्ट्र। मी स्वाती शंकरराव बोरकर, प्रभाग क्रमांक 16, शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाची अधिकृत उमेदवार म्हणून मला उमेदवारी मिळाली आहे। तर ऑफकोर्स तरुण नेतृत्व आहे, पण जसं बोलतात की प्रभागामध्ये करण्यासाठी, नवीन नेतृत्व म्हणून करण्यासाठी खूप इच्छा आहे आणि प्रामाणिक काम करायची इच्छा आहे। ह्याच्यामध्ये आपण बघू शकतात की सर्वात मी स्वतः महिला आहे, म्हणून महिला सक्षमीकरणासाठी माझा मोठा विजन आहे। त्याच्यामध्ये आपण बघू शकतात की पूर्ण विभागामध्ये महिला असतील, ज्येष्ठ असतील किंवा लहान बाळं असतील, त्यांची सुरक्षितता ही खूप इम्पॉर्टंट आहे आणि म्हणून पूर्ण विभागामध्ये मग माझा विभाग म्हणजे बाबाई नाका येतो, वजिरा नाका, गोराई 1, नंतर भीमनगर, शिवाजीनगर आणि न्यू MHB कॉलनी, असं पूर्ण परिसरात मी CCTV लावणार आहे। मेन मुद्दे तर असतातच की पाणी, रस्ता, घनकचरा व्यवस्थापन वगैरे सर्व आहे, ते तर मी नक्की प्रामाणिकपणे 100% प्रयत्न करून त्यात सुविधा करणारच आहे। पण ते सोडून की आणि शेवटी प्रत्येक विभागामध्ये आपण महिला सक्षमीकरणासाठी त्यांच्या समस्या आणि त्यांच्या काही प्रॉब्लेम्स असतील किंवा ते असतील तर ते पूर्ण प्रत्येक विभागातल्या सेंटरमध्ये आपण एक कक्ष उभा करणार आहे की जेणेकरून महिलांना तिथे न्याय मिळेल, की ते माझ्याकडे हक्काने येऊ शकतात आणि बोलू शकतात की हा माझे हे प्रॉब्लेम्स आहेत, तर मला ते म्हणजे बोलतात ना की माझी एक त्यांची बहीण किंवा त्यांची मुलगी म्हणून मी माझा 100% देणार आहे त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी। तसेच आपण बघत असाल की आपला जाहीरनामा आला आहे पक्षाचा, त्याच्यामध्ये आहे की मुंबई पब्लिक स्कूल, त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण बघत असाल तर प्रायव्हेट स्कूलमध्ये आहे, परवडणाऱ्या फी नाही आहेत, तर त्याच्या मुंबई पब्लिक स्कूल अंतर्गत आपण एकदम चांगलं शिक्षण देतो आहोत। त्याच्यामध्ये खूप सारे बोर्ड्स आहेत, CBSE बोर्ड आहे, नंतर ICSE बोर्ड आहे, त्याच्यामार्फत आपण आता जाहीरनामामध्ये केले की आतापर्यंत 10वीपर्यंत शिक्षण होतं, मग आपण ते ज्युनियर कॉलेजपर्यंत केलं आहे। तर माझ्या विभागातील प्रत्येक विद्यार्थी जो चांगलं शिक्षण घेईल आणि मुलांच्या शिक्षणासाठी हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे। तसे ज्येष्ठ नागरिक तर विषय आहेच, ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण त्यांचे आरोग्य हे जे खूप इम्पॉर्टंट मुद्दा आहे, तर त्यांचे आरोग्य केंद्र आपण उभा करणार आहोत। हे 24/7 चांगली फॅसिलिटी देऊन आपण त्यांचं काही इमर्जन्सी असेल तरी ते आपण पूर्ण करणार। नगरसेवक तुम्ही झालात तर तुम्ही काय कराल हे मुद्दे सांगितलेत, पण आता प्रचार कसा सगळा सुरू आहे? प्रचार आपण बघतच असाल की प्रचार खूप छान सुरू आहे, लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे आणि लोकांना आवडत आहे की वेल एज्युकेटेड, म्हणजे मी स्वतः MCOM आणि MBA केलं आहे आणि लोक तेच बोलतायत की आम्हाला पण तरुण आणि शिकलेली मुलगी पाहिजे की जे आपल्या प्रभागासाठी काम करेल। आव्हान पण तेवढंच मोठं आहे? आव्हान मोठं आहे, पण ते आव्हान पूर्ण करण्यासाठी मी शिवसेना, आपले सर्व शिवसैनिक, मनसैनिक आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी पूर्ण पाठिंबा आपल्याला देत आहेत आणि मेहनत करत आहेत आणि ते आव्हान आम्ही नक्कीच सामोरे करून आपण इथे विजयी करू, हे मी आश्वासन देते आहे। नक्की, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर किती मोठं आव्हान असलं तरी आपण ते पेलणार आहोत असं म्हणणं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टी यांच्यासह सुनील सावंत, न्यूज 18 मुंबई।